श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 28. सन 1906 मध्ये स्वामी महाराज नरसोबावाडीस मुक्कामास होते. तेव्हा 2 एकादशा स्मार्त आणि भागवत अशा आल्या. महाराजांनी भागवत एकादशी करावे असे ठरवले व दुसऱ्या दिवशी गुरुद्वादशीचा उत्सव असल्याने प्रसाद ग्रहण करावा का नाही असा महाराजांना प्रश्न पडला. तेव्हा दत्ताने त्यांना स्पष्ट विचारले की मी स्मार्त आहे का भागवत. स्वामी म्हणाले तुम्ही दोन्ही रूपात आहात. देव म्हणाले मग विचार कसला करतोस. कोणतीही एकादशी केलीस तरी चालेल, असा भेदाभेद करू नकोस. देवानी ते समजावल्यावर महाराजांनी यावेळी स्मार्त एकादशी करायचे ठरवले. त्यामुळे गुरुद्वादशीचाच प्रसाद घेण्यास काहीच अडचण आली नाही. गुरुद्वादशीच्या दिवशी कामासाठी अनेक बायका आल्या होत्या. त्यातील एका स्वयंपाकिणीने प्रसादापूर्वीच अन्न चोरले व ती जाऊ लागली. हे राम सोनभट पुजाऱ्यांनी पाहिले व त्यांनी तिला पकडून वेडेवाकडे कडक शब्दात सुनावू लागले. सेवेसाठी आलेल्या त्या बाईची निर्भत्सना देवाला मुळीच आवडली नाही. देव रागवले व बटुवेश धारण करून राम सोनभटाला दंडानी भरपूर चोप दिला. त्या मारामुळे ते हिरवे निळे पडले. प्रतिकार करणेही त्यांना जमेना. ओरडून ओरडून त्यांचा घसा तोंड कोरडे पडले आणि शेवटी मार सहन न होऊन ते बेशुद्ध पडले. हा बटू फक्त त्यांनाच दिसत होता. ते बेशुद्ध पडल्यावर लोकांनी त्यांना घरी नेले. माराच्या वेदनांनी त्यांची अवस्था घायाळ झाली होती. ते तळमळून कणत होते, लोळत होते. महाराजांना हे कळताच ते म्हणाले सोनभटाने आगळीक केल्याने देवानीच त्यांना चोप दिला. त्यांना बरे वाटण्यासाठी पादुकांजवळ प्रार्थना करा व प्रसादाचे अन्न त्यांच्या अंगाला चोळा. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे करताच सोनभटाच्या अंगावरीलची सूज उतरली. त्याला आराम वाटू लागला. वेदना थांबल्या, पण माराचे वण महिनाभर राहिले. अशाच एका उत्सवात एका बाईने नवस फेडण्यासाठी पोळ्या केल्या. ते पाहून एका पुजाऱ्याने त्या बाईची टिंगल केली. अपमान सहन न होऊन ती बाई दुःखी झाली व रडू लागली. दत्तप्रभूंना हे अजिबात आवडले नाही. त्यांनी त्या पुजाऱ्याला बेदम चोप दिला. दिवाळीपासून पांडव पंचमीपर्यंत देवाला उष्णोदकाने स्नान घालण्याची प्रथा होती. त्यासाठी चुलीवर मोठा हंडा भरून ठेवलेला असे. ते पाणी कृष्णा नदीचे असे. त्या उकळत्या पाण्याची धार पुजारी पादुकांवर धरत. पाण्यात विसावणेही घालत नसत. त्या गरम पाण्याने देवांना त्रास होई. त्याला ते सहन करणे कठीण होई. यातून सुटका व्हावी यासाठी देवानी पुजाऱ्यांच्या मनात इच्छा निर्माण केली की स्वामींना गरम पाण्याने स्नान घालावे. सर्व पुजाऱ्यांनी त्यांना प्रार्थना करून अभ्यंग स्नानाची गळ घातली. लोकांच्या इच्छेखातर स्वामी अभ्यंग स्नानास तयार झाले. उभ्या आयुष्यात गुरुरायांनी केवळ 4-5 वेळेसच गरम पाण्याने स्नान केले होते. बालपणी एकदा मातोश्रींनी घातले होते. बाकी 3-4 वेळेस भक्तांच्या आग्रहाखातर स्नान घडले होते. याही वेळेस लोकांनी अत्यंत प्रेमाने कढत पाण्याने महाराजांना अभ्यंग स्नान घातले. नंतर दीक्षित स्वामींच्या द्वारे त्यांची प्रेमाने षोडशोपचार पूजा, आरती, मंत्रपुष्पांजलीचा गजर करून महाराजांचा जय जयकार करून साष्टांग नमस्कार करू लागले. स्वामीही आपल्या भक्तांची आस्था, आनंद कौतुकाने पाहत होते. भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी स्वामी गरम पाण्याने स्नान करण्यास तयार झाले. परंतु त्यांना या गरम पाण्याचा अत्यंत त्रास झाला. वारंवार लघवीस जाऊन रक्तस्राव होऊ लागला. असा त्रास पूर्वी कधीच झालेला नव्हता. स्वामींसमोर बिकट प्रश्न उभा राहिला. त्यांनी देवाला प्रश्न विचारला की हे असे होण्यामागचे कारण काय. त्रास थांबता थांबत नाही, काय करावे. देव स्वामींना म्हणाले एक दिवस गरम पाणी तर ही स्थिती झाली तुझी. माझ्यावर तर पुजारी रोज रोज गरम पाणी घालतात, मग आमची दशा काय होत असेल. हे ऐकून महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. देवराया किती त्रास भोगता हे ऐकून हुंदका दाटून आला. त्यांनी पुजाऱ्यांना बोलवून घेतले व स्पष्ट शब्दात विचारले की तुम्ही रोज देवाला पाणी किती गरम आहे हे न बघताच, त्यात विसावण न घालताच कडक पाण्याने स्नान घालता. तुम्हाला कळत कसे नाही. असे स्वामींनी विचारता सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले व उत्तरले हो महाराज, पाणी कडक आहे हे न बघताच सर्वजण देवाच्या अंगावर पाणी घालतात.
हे ऐकून महाराज म्हणाले, तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही भोगत आहोत. लघवीतून दिवस रात्र आमच्या रक्त पडत आहे. आता तुम्ही सर्वांनी देवापुढे जाऊन श्रीफळ ठेवा व प्रार्थना करा की आम्ही सोसवेल एवढेच गरम पाणी घालून व्यवस्थित स्नान घालू. अशी हमी द्या, तरच आमचा त्रास दूर होईल. नंतर पुजारी देवाला शरण गेले, अपराधाची क्षमा मागितली. तेव्हा कुठे महाराजांचा त्रास कमी होऊन ते बरे झाले. महाराज कधीही विलायती साखर, मेणबत्ती, कापूर याला स्पर्श करीत नसत. स्पर्श झाल्यास स्नान करीत. एवढे कडक सोळे महाराज पाळत. या 2 महिन्यांच्या वास्तव्यात महाराजांनी अनेक लोकांना बरे केले, दुःख निवारण केले, अनेक चमत्कार केले. साकारता तारकासा कपिसारा रसापिका रसामये मेयसार तारमेय यमेरता हा श्लोक सर्वतोभद्राचा श्लोक लोककल्याणाकरता महाराजांनी रचला. सोलापूरच्या ब्राह्मण पुजाऱ्याला पिशाच बाधा झालेली होती. त्याला नरसोबा वाडीस आणून ठेवले होते. ज्या वेळेस त्याचे मातापिता त्याला घरी न्यायला आले तेव्हा तो घरी जायचे हे ऐकून बेशुद्ध पडला. महाराजांनी त्याच्या आई वडिलांना सांगितले की याला देवेच्छेविरुद्ध घरी नेऊ नये, येथेच देवाजवळ ठेवावे. तो जी सेवा करेल ती करू द्यावी, त्याचा येथेच उद्धार होणार आहे. महाराजांनी असे सांगितल्याने त्याला तेथेच ठेवून त्याचे मातापिता सोलापूरला निघून गेले. एक बाई अपत्य व्हावे म्हणून महाराजांचा आशीर्वाद मागत होती. स्वामी तिला म्हणाले, मी संन्यासी, माझ्याकडे कुठली मुले बाळे, देवाच्या दरबारात जा, देव दयाळू आहे, तो कृपाळू होऊन तुझी इच्छा पूर्ण करील. तिने त्याप्रमाणे करताच तिला संतती प्राप्त झाली. महाराज जेव्हा इलाज सांगत तेव्हा त्यांचे शब्दही गुणकारी असत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे केले तर त्याचे फळ मिळेल. सावंतवाडी, माणगाव येथून अनेक लोक महाराजांच्या दर्शनाची आस ठेवून येत असत. एकदा माणगावचे झिलुधुरी व त्यांची पत्नी महाराजांना भेटावयास आले. ते महाराजांचे भक्त होते. झिलुधुरी याचे हे दुसरे लग्न होते, परंतु त्याला संतती नव्हती. ही व्यथा घेऊन ते महाराजांपाशी आले. महाराजांनी त्यांना सोन्याचा पाळणा ब्राह्मणास दान द्यावा असे सांगितले. त्यांनी तसे करताच यथावकाश त्यांना संतती झाली व स्वामींच्या कृपेने ते सुखी झाले. आप्पा साधले यांना संतती होई, पण ती जगत नसे. स्वामींनी त्यांना मंगळाचे व्रत करावे असे सांगितले. साधले पतीपत्नीने ते व्रत केले. व्रताची सांगता होताच त्यांना संतती होऊन तिला दीर्घायुष्य लाभले. खानोलीचे वासुदेव ठाकूर स्वामींपाशी आपल्या पत्नीच्या आजारपणाची कुरकुर घेऊन आले व गुरुराया काहीतरी करा असे विनवू लागले. स्वामी त्यांना म्हणाले, तुम्ही इंदूरमध्ये राहता, सुखवस्तू आहात, पण तुमचे मूळ गाव खानोली हे कोकणात आहे. तेथे तुमच्या घरातील सत्पुरुषाची समाधी आहे. त्याची उत्सवार न होता हेळसांडच होत आहे. तुम्ही त्वरित जाऊन समाधीचा शोध घ्या, पूजा अर्चेची व्यवस्था करा. समाधी स्नानास शांत करून त्याचा हेतू पुरवावा, तरच पत्नीसह तुम्ही सुखी व्हाल. ठाकूर कुटुंबियांनी खानोली येथे जाऊन समाधीचा शोध घेतला. खोदल्यावर ही समाधी मिळाली. त्याच्या नियमित पूजेची व्यवस्था लावून दिली. नियमित पूजा सुरू होताच त्यांच्या पत्नीच्या आजारपणाच्या तक्रारी जाऊन ठाकूर कुटुंबीय इंदूरला सुखात नांदू लागले. वेंगुर्ल्याचा एक ब्राह्मण त्याच्या अंगावर कुष्ठ उठल्याने बेजार झाला होता. त्यामुळे तो दुःखात बुडून गेला होता. देवसेवा घडावी म्हणून वाडीस येऊन राहिला होता. रोज तो अनन्य भावे सेवा करीत होता. रोज देवाचे भजन गाऊन त्याला भजत होता. असा 6 वर्षाचा काळ लोटला. स्वामी वाडीस आल्यानंतर स्वामींना आपली सर्व कथा ऐकून, महाराज, मी आपल्याला शरण आलो आहे, आपण माझ्यावर कृपा करावी, मला आशीर्वाद द्यावा, आपण सांगाल ते मी करीन, निष्ठेने करीन असे म्हणून अश्रू ढाळू लागला. स्वामीरायांनी त्याचे सर्व ऐकून घेतले व गंभीर होत मनात विचार केला, उद्याला देवालाच विचारावे. असा विचार करून उद्या प्रातःसमयी लवकर या, तुमचे काम होईल असे त्यांनी त्या ब्राह्मणास सांगितले. दुसरे दिवशी प्रातःसमयी महाराजांनी देवास विनवले की, देवा, तुझा हा भक्त कुष्ठाने पीडित आहे. 6 वर्षे याने तुझी सेवा भक्ती केली आहे. हा यातून मुक्त होईल असा उपाय सांगावा. देवानी स्वामींनी हात जोडून केलेली विनवणी ऐकली व प्रसन्न चित्ताने त्यांनी स्वामींना सांगितले, कुष्ठरोगी ब्राह्मणाने गाढवाला पुरण खाऊ घालावे, त्याने पुरण खाल्ल्यावर हा रोगमुक्त होईल. देवानी सांगितलेला उपाय महाराजांनी त्या ब्राह्मणास सांगितला व पुरणासाठी पैसे आहेत का असे विचारले. तो ब्राह्मण उदास होऊन गप्प राहिला.
तशी स्वामी हसून म्हणाले, येथे आमच्या समोर कुणीतरी बरेच पैसे ठेवले आहेत, ते लगेच उचलून पुरण करण्याची तयारी करावी व आजच्या आज ते गाढवास खायला घालावे. महाराजांच्या पुढील पैशातून त्या ब्राह्मणाने 1 रुपया घेतला. त्यातील 15 आण्याचे सामान आणले व 1 आणा मजुरी देऊन पुरण बनवून घेतले व वनात जाऊन गाढवाला खायला घातले. मध्यान्ह समयी हा कुष्ठी कृष्णा तीरावर आला. तेव्हा स्वामी मध्यान्ह स्नान करीत होते. त्यांचे स्नान पाहून ब्राह्मणाने विचार केला, कृष्णामाईच्या पात्रात उतरून त्या पवित्र जलाने स्नान करावे. स्वामींनी स्नान केलेले पवित्र जल आपल्यालाही पवित्र करेल, असा विचार त्याच्या मनात आला व अत्यंत भक्तिपूर्वक तो कृष्णेच्या प्रवाही शिरला. ते जल गुरुचरणांनी पवित्र झाले होते. त्यात 3 बुड्या मारून तो बाहेर आला आणि आपल्या ओल्या चिंब देहाकडे त्यांनी पाहिले. तो कुष्ठाचा मागमूसही तेथे नव्हता. आश्चर्यचकित होऊन त्याने गुरुरायांना साष्टांग नमस्कार घातला. साटोलीचे विश्वनाथराव मणेरीकर यांची कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे लग्नही होत नव्हते. त्यांनी मनात विचार केला की गाणगापूरला जाऊन दत्तात्रयांचे चरण धरावे, देवाला साकडे घालून आपली दुर्दैवी कथा सांगावी. त्याप्रमाणे ते गाणगापूरला आले व दररोज 1 खारीक व 1 मनुका खाऊन गुरुचरित्राची 21 पारायणे करण्याचा संकल्प त्यांनी सोडला व पारायणास सुरुवात केली. मणेरीकर हे कोकणातील रहिवासी असल्याने त्यांचा आहार भात हा होता. आता 1 मनुका आणि 1 खारीक त्यांना कशी पुरणार? निभाव कसा लागणार? 20 पारायण पूर्ण होताच त्यांना अतिसार सुरू झाला. 21व्या पारायणाच्या दिवशी हा विकार जास्तच बळावला. वारंवार शौचास जावे लागून मणेरीकर बेशुद्ध पडले. शुद्धीवर येताच 21वे पारायण करायचा त्यांनी मनात विचार केला. पण दत्तप्रभू 20 पारायणावरच संतुष्ट झाले व त्यांच्या स्वप्नात एक जटाधारी व्यक्ती येऊन मणेरीकरांना सांगू लागली की मी तुझ्या सेवेने संतुष्ट झालो आहे. तू वाडीस जा व वासुदेवानंद सरस्वतींना तुझी कथा सांग. तुझी इच्छा तेथेच पूर्ण होईल. मणेरीकर खडबडून जागे झाले. त्यांच्या शरीरात नवीन जोम चढला. अतिसारही तक्षणी बरा झाला व ते वाडीस येण्यास निघाले. वाडी येथे येऊन त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला व गाणगापूरची हकीकत कळवळून सांगितली. स्वामी महाराज अत्यंत आनंदित झाले व मणेरीकरांना म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात व देवकृपेला पात्र आहात. यापुढे तुम्हाला काही करावे लागणार नाही, असे म्हणून अत्यंत प्रेमाने त्यांनी मणेरीकरांना आपल्या अंगावरील छाटी घातली. याहून मोठा प्रसाद कुठला असणार? मणेरीकरांनी हा प्रसाद स्वीकारला. स्वामींनी दिलेल्या या भेटीने ते भावविवश झाले व स्वामींच्या भजनात रंगले. माणगावचे बाळूशास्त्री साधले महाराजांच्या दर्शनार्थ आले. महाराजांनी त्यांना मंत्राऐवजी गायत्री मंत्र व कुलदैवतेची उपासना दिली व देवावर विश्वास ठेवा, निश्चिंत रहा असे सांगितले. बाळूशास्त्रींनी स्वामींच्या उपदेशानुसार गायत्री मंत्र व कुलदैवतेची उपासना जन्मभर केली व ते सुखी झाले. सावंतवाडीचे अग्निहोत्री सप्रे यांनी आपल्या स्वामींना भेटण्याचा विचार पत्राने कळवला. स्वामींनी त्यांना यावेळेस वाडीस येऊ नये असे कळवले. तरीही स्वामींची आज्ञा मोडून ते वाडीस येण्यास निघाले. दानोलीपर्यंत येताच त्यांना ताप चढू लागला व उत्तरोत्तर ताप वाढून त्यांना झापड येऊ लागली व तेथूनच मागे फिरावे लागले. वाडीतील दत्तोबा वामन पुजारी यांच्या मनात स्वामींच्या पादुका नित्यपूजेसाठी घरी असाव्या असे मनात आले. स्वामी महाराजांनी त्यांना विचारण्याची संधीही न देताच त्यांचा विचार ओळखून उपदेश केला की येथे वाडीस देवाच्या अक्षय पादुका असताना तुमच्या मनात या निराळ्या पादुकांचा विचार का आला? स्वामींनी केलेला खुलासा ऐकून आपले समाधान स्वामींनी केले असे त्याला वाटले. एका श्रीमंताच्या पत्नीला पिशाच्य बाधा झाली होती. अनेक उपाय करूनही तिला काहीच फरक न पडल्याने ते दोघे वाडीस येऊन राहिले व 3 महिने या कुटुंबाने मनोभावे देवाची सेवा केली. परंतु त्या बाईस काहीही गुण आला नाही की पिशाच्य बाधाही गेली नाही. तिच्या शरीराचे हाल होऊन ती निस्तेज दिसू लागली. तिचा पती चिंताग्रस्त झाला व तो श्रीमंत गुरुरायांना येऊन भेटला. यांच्या दर्शनाने आपले काम होईल असा त्याचा मनात विचार आला. त्याने गुरुरायांना आपली दुःखद कहाणी कथन केली. गुरुरायांनी शांतपणे सर्व ऐकून घेतले व त्या बाईची भयानक अवस्था पाहून म्हणाले, आपण उद्या या, मी उपाय सांगेन. दुसऱ्या दिवशी तो श्रीमंत ब्राह्मण पत्नीस घेऊन महाराजांकडे आला. महाराज त्याला म्हणाले, एका ब्राह्मणाने 1200 रुपयांची ठेव आपल्या पूर्वजांकडे ठेवण्यास दिली होती.
पूर्वजांनी ती ठेव त्याला परत दिली नाही. पुढे तो ब्राह्मण तसाच मेला व पिशाच्च झाला व आपल्या मंडळीस वेळोवेळी छळू लागला व धनाची वसुली करू लागला. ते देणं म्हणजेच 1200 रुपये आपण ब्राह्मण भोजनास खर्च करावे, म्हणजे त्या पिशाच्यास मुक्ती मिळेल व आपली पीडा दूर होईल. महाराजांनी हे सांगताच त्या गृहस्थाने घरून पैसे मागितले व गुरुरायांपुढे ठेवले. गुरुरायांनी ते सारे धर पुजाऱ्यांना दिले व सर्व लोकांना सांगितले की पैसे संपेपर्यंत कुणीही घरी जेवू नका. जसे जसे दिवस सरले तशी तशी त्या बाईची पीडा कमी होत गेली. ज्या दिवशी 1200 रुपये संपले त्या दिवशी त्या पिशाच्याला मुक्ती मिळाली व ती बाईही बरी झाली. गणेशपंत सातवळेकरांचे गुरुरायांवर फार प्रेम होते. त्यांनी स्वामींचा अनुग्रह घेतला होता व त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते सावंतवाडी येथील कोलगाव येथे राहत होते. वाडीला स्वामी आले आहेत हे कळताच ते वाडीस आले. महाराज प्रातःकाळी उपनिषदाचा पाठ सांगत असत. सातवळेकरांच्या मनात एकच ध्यास होता की पाठ संपला की श्रीचरणावर मस्तक ठेवण्यास मिळेल. स्वामींचा चरणस्पर्श व्यर्ज होता. ते कधीही कुणालाही अंगाला स्पर्श करून देत नसत. परंतु सातवळेकरांच्या मनात मात्र आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तळमळ होती. असे अनेक दिवस गेले तरी इच्छापूर्ती झाली नाही. एक दिवस ते धीर करून स्वामींपुढे गेले व म्हणाले, माझ्या मनात अनेक दिवसापासून आपल्या चरणावर मस्तक ठेवावे अशी आस आहे. आपल्या चरणांना आलिंगन देऊन हे मस्तक पुन्हा पुन्हा रगडावे. माझ्यावर कृपा करावी व फार दिवसांची माझी इच्छा पूर्ण करावी. महाराजांनी ही आर्त प्रार्थना ऐकली व प्रसन्नपणे हसून आनंदाने हात उभारून उभे राहिले. अनुमती मिळताच सातवळेकरांना अत्यानंद झाला. सद्गतीत होऊन त्यांनी गुरूंचे चरण धरले. चरणावरती अश्रूंचा जलाभिषेक केला. त्यांची चरणकमल चुरून वारंवार मस्तक चरणांवर घासले. दैवयोगाने आज अलभ्य लाभ मिळाला होता. धन्य ते शिष्य आणि धन्य ते परमगुरू. या सातवळेकरांवर महाराजांची कृपा होती. त्यांना द्विसहस्री गुरुचरित्र स्वतः महाराजांनी ऐकवले होते. तसेच त्यांना सर्पविंचू उतारावर सुलभ प्रसूती मंत्र तसेच दृष्टीदोषावरही मंत्र महाराजांनी दिला होता. शिष्याची इच्छा म्हणून पाद्यपूजा गुरुरायांनी करवून घेतली. त्याच्याकडून प्रेमभराने कौतुक करून घेतले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.